पहिला चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन चौकार. हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. या दरम्यान चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवला जाईल. सामना पहिला खूप मजा येणार आहे. ज्या सामन्यामध्ये सोहेलच्या विरोधात आलिम आहे. हा सोहेलचं वैशिष्ट्य आपण सकाळी सांगितलं. फैजल माफ करा, फैजलचं वैशिष्ट्य आपण सकाळीच सांगितलेलं आहे की फैजलने पहिला चेंडू खेळला की तो षटकार किंवा चौकारच खेळतो. हे फैजलचं वैशिष्ट्य आहे. इथे चेंडू हवेत आणि इथे बिग विकेट. मध्ये अडवला गेला. डॉट बॉल आला. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली. आलिमने त्याचं काम या ठिकाणी मात्र सुंदररित्या पार पाडलेलं आहे. जी विकेटच्या तलाशमध्ये होती, ज्या सामन्यामध्ये जी विकेट घ्यायचं स्वप्न बाळगलं गेलं होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. परंतु याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये इथे फैजल बाद झाल्यानंतर सुद्धा बाकीच्या खेळाडूंनी डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला होता. हे विसरून चालणार नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आविल या वेळेचा चेंडू विष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. चेंडू खराब असेल. सुनील कुटे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी अविलला पार पाडायची. जबाबदारी इथे सचिन शिंदेला मात्र पार पाडायची आहे. जबाबदारी इथे खास करून आलिमला आणि केतन अहरला सुद्धा पार पाडायची. इथे जबाबदारी कोण पार पाडणार आहे. इथे चेंडू कव्हरला खेळलाय. अविलच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला जाईल कव्हरला. सीमा रेषेच्या अगदी जवळपास की बाहेर आहे. बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. नऊ धावा 1 बाद 9. इथे मात्र खूप मोठा अपील यात्रा म्हणजे केलं जात आहे आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अपिलामध्ये हे उत्साह जबरदस्त. आत्मविश्वासाचा अभाव. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. ज्यांच्यावरती कुठलाही अपिलाचा परिणाम होताना पाहायला मिळत नाही. सगळेच्या सगळे खेळाडू निश्चितप्रमाणे पंचाकडे जे पाहत आहेत की थोडं तरी अपील आमचं तुम्ही चेक करावं. परंतु इथे रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये नाहीये. पंचाच्या डाव्या त्याला पार करून इथे इथे यावेळेस झेल सुटलाय. दाप्रकार धावसंख्या अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे असणार आहे 1 बाद 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 9.
केतन नवीन गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. स्ट्राईकच्या बाजूला आता सचिन असेल, नॉन स्ट्राईकच्या बाजूला अविलला आपण पाहणार आहोत. दुपारच्या सत्रातला हा सामना अगदी आपण पाहतोय, सामना क्रमांक 5. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि या सामन्यात कोण कोणावरती मात करणार आहे ते आपल्याला पाहायचे. दोन्ही संघांसाठी सामना अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाज तयार आहे. इथे बिग हिट आहे. जी खिळी अगोदरच्या सामन्यात होती तीच खिळी आताही मात्र चालू आहे. चेंडू पलीकडच्या रोडच्या पलीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. जाऊन जे पोहोचलाय धापरेकर धावा संख्या 15 रन. 15 वरती धापरे या ठिकाणी आपण पाहतोय. केतनच्या पहिल्या चेंडूचं स्वागत केलं इथे सचिनने. खूप मोठमोठे आवाज निश्चितप्रमाणे आपल्याला जे ऐकायला मिळत आहेत. या दरम्यान चेंडू अगदी पॉइंटला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद आहे. बिग विकेट अविलला परतावं लागेल. इथे धापरेकर धावा संख्या 15 आहे. 2 बाद 15 धावा धापरेकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडू डिफेन्स केलाय. चेंडू सन्मानपूर्वक इथे दीपक दादा या दरम्यान खेळलेला आहे. दीपक आहेर पाटील या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. इथे अप्परकडे खेळण्याचा प्रयत्न, दीपक दादाच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सरळ सी मारायच्या बाहेर. 4 रन या दरम्यान चौकार आहे. हा मारलाय चौका. युवा उद्योजक चौकाराच्या निर्माण धाबलेक वाढला. संघाची धावसंख्या 19. 2 गड्यांच्या मोबाईलला षटक क्रमांक 2 चालू असताना 2 बाद 19 धावा.
आकाश कर्डिले यांच्या वतीने बक्षीस आले. त्रिफळाबाद जर कुठल्या गोलंदाजाने केलं तर 100 रुपयाचं बक्षीस आहे. तुमचं नाव काय? पण तुमचं नाव, मला तुमचं नाव तर कळू द्या ना एकदा. बावीस धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. इथे हा चेंडू सुरेख आहे. सचिन शिंदे आणि सागर शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्राईकला असताना आता सागर काय क्रमात करणार आहे. सचिन शिंदे नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या आहेत. 1 चेंडू खेळलाय सागरने. इथे गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. तिसरं षटक टाकतोय. 3 चेंडू यायचे अजूनही त्याची जी बाकी आहेत. इथे मात्र समोरच्या बाजूला इथे मात्र क्षेत्ररक्षण लाजबाब केले झाले. चांगलं क्षेत्ररक्षण. सागर शिंदेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदरणीय प्रमोद गायकवाड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा चेंडू सुरेख होता. चेंडू डॉट आलाय. तिसरं क्रमांकाचं षटक यात्रा म्हणजे संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलं 3 बाद 24. 3 बाद 24. गोलंदाज केतन. इथे चेंडू हवेत आहे. पायचा केतन चेंडू खाली. तिथे झेल झाला आणि सचिन शिंदे सचिन शिंदे बाद होताना पाहायला मिळालं. सचिनच्या जागेवरती आता नवीन फलंदाज कृष्णा मांढरे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. वातावरण खूप भयानक आहे. शांत जरी असेल परंतु हीट अंगाला स्पर्श करणारी हवा अजिबात जाणवत नाही. जरी जाणवत असेल तर जे फक्त झाडाखाली बसले त्यांना छोटासा आनंद मिळत असेल. चोवीस 4 बाद 24. कृष्णा आहे स्ट्राईकला. केतन तयार.
हा चेंडू सुरेख या दरम्यान अगदी आपण पाहतो जो टाकला गेलाय. 4/24 त्याच्याप्रमाणे ही धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळते. चौथं षटक चालू असताना केतन इथं अगदी आपण पाहतो जो गोलंदाजी पार करतोय. चेंज ऑफ पेस. मला वाटतं यावेळेस केतन आहेरने जो काही चेंडू टाकलाय हा टाकलेला चेंडू हाताने टाकलेला नाहीये. हा चेंडू बोटाने टाकला आणि त्याच्याही पुढचं सांगेल हा चेंडू बोटाने तर अजिबात नव्हता. हा चेंडू त्यांनी त्या डोक्याने टाकला होता. 2 चेंडू लागोपाठ डॉट टाकलेत. 24 वरती आपल्या गाजून स्थिर आहे. क्लीन बोल्ट फलंदाज बाद. इथे 100 रुपयाचं बक्षीस निश्चितप्रमाणे दिले जाणार आहे. केतनला त्रिफळा बाद केलंय म्हणून त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस याकडे आपल्याला ते पाहायला मिळते. सागर भाऊ काय नाव सांगितलं होतं बक्षीस दिलेलं 100 रुपये? आकाश कर्डिले. हा त्यांच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलं होतं. केतन परत गोलंदाजीवरती तयार आहे. 5/24 धावा आहेत. इथे चेंडू परत एकदा हवेत आहे. जेल झालाय. धक्का क्रमांक 6. सहा बाद 24 वरती दाबलक 3 फलंदाज या षटकात आतापर्यंत बाद झालेत. केतन अय्यरने बाद केले. षटक क्रमांक 4 चालू आहे. 24 धावा आहेत. 6 फलंदाज बाद आहे. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण झाली. कल्पना स्पोर्टच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट आहे. हॅट्रिक झाली तर पलीकडच्या मित्रांकडून कोणीतरी 500 रुपये पण डिक्लेअर केले होते. पण इथे हॅट्रिक जरी पूर्ण नसेल पण या स्पर्धेत अजून एक निर्धाव षटक आले. मिडन ओव्हर फ्रॉम केतन आहेर. निर्धाव षटक टाकले आणि पहिलं निर्धाव षटक मला वाटतं आकाश आहेर. दुसरं निर्धाव षटक केतन आहेर. बोला बॉल पाहिजे. आकाशने पहिलं निर्धाव षटक जे टाकलं त्याच्यामध्ये 1 विकेट त्याला आली होती आणि इथे केतनने जे निर्धाव षटक टाकले त्याच्यामध्ये त्याला 3 विकेट आलेले आहेत. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता अजिंक्य बड्डे बॉय प्रमोद गायकवाड यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आतिश शिंदे 200 रुपये. आतिश शिंदेने 3 षटकार लागोपाठचे मारले. प्रमोद गायकवाड यांच्या वतीने 200 रुपये आहेत. पैलवान गगनभाई आडा 11 आणि सायली ट्रेडर्स यानंतरचा सामना आहे. स्कोर 24च आहे. 7 फलंदाज बाद झाले. 7 बाद 24 वरती दाबलक थांबलाय अक्षरशः माऊली 11 या संघाचा. इथे अक्रॉस द लाईन एक सिंगल दाबला का धावा संख्या 25. स्ट्राईकला आता आतिश आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजिंक्य कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला आहे. अजिंक्य बोबडे याचा वाढदिवस आहे. नगरसेवक आदरणीय आमचे काळोप्पा आवड साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मित्र परिवारातून सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. हा चेंडू सुरे टाकला जातो. चेंडू डॉट गोलंदाजी मार्ग पंकज कळसकर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 25 धावा आहेत. 7 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे 5वा चालू आहे. लॉंग दिशेने चेंडू या दरम्यान खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव या दरम्यान जी मिळते फिके लाजबाब आहे. धाबलकाकडे पुढे जाईल. धाबलका धावा संख्या 26. 7 बाद 26. 8 चेंडू यायचे बाकी आहेत अजूनही. या दरम्यान अगदी आपण पाहिले परत एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या वर पडे धाबलक 27. 7 बाद 27. पैलवान गगनभाई आडा 11 टीम हजर आहे ना. ओके. सायली ट्रेडर्स कुठे? सायली ट्रेडर्स इथे बिगिट आहे. लॉंग ऑफला चेंडू इथे आतिशच्या बॅटमधून षटकार आहे. चेहरा छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. 7 बाद 33. शेवटचा षटक गोलंदाज संकेत. चेंडू सुरेख आहे. संकेत याचा चेंडू डॉट. पाच चेंडू याचे बाकी. इथे हा चेंडू मात्र उजवीष्टीच्या बाहेर आहे. पण उजवीष्टीचा बाहेरचा चेंडू खेळलाय कुठे? लॉंगनला. तिथे एक धाव आली. धापरा धावा संख्या 34.
7 बाद 34. समोरच्या बाजूला परत एकदा बॅकेट आहे. षटकार. मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड, इरिगेशन गेट समोर, कोपरगाव. लागोपाठचे 2 षटकार आलेत. लागोपाठचा तिसरा येणार आहे का? तिसरा आला. प्रमोदजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून इथे आतिशला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. इथे चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पोहोचला नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आली. धावप्रका धावा संख्या 41. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. नो बॉल. धावफलक 42. आणि इथे रनआउट. दत्तू गर्दे आलाय नवीन फलंदाज. प्रमोद गायकवाड साहेबांनी कळवले इथे दत्तू गर्देने 1 षटकार जरी खेळला तरी 100 रुपयाचं प्राइज आहे. फलंदाज तयार. वाईट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुनील सर मला वाटतं लहानपणी गोट्या थोडेसे कमी खेळले असतील, कारण असं म्हटलं जातं की जी लोक गोट्या लहानपणी जास्त खेळतात ते नेमबाजीत माहिर असतात. टोटल स्कोर जो आहे तो 44, टार्गेट 45. शरद मामा होणे यांचं आगमन झालेलं आहे. काल दुपारी गेलेला माणूस डायरेक्ट आज दुपारी आलेला आहे. शरद मामांचं मनापासून स्वागत. आणि यानंतरची सगळी सूत्र आता मामांच्या हातात देतो. या मामा, तुमचं मनापासून स्वागत.
मसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. रोजच साहेबांबरोबर मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी खूप आहे. एकच माणूस. हजर संध्याकाळी जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्ला मसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होती. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी. जिंकण्यासाठी पाहिजेत बेट मोहनीराज नगर 11 ह्या संघाला 6 षटकांमध्ये 45 धावा बनवले गेले. 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना माऊली 11 संघानं 44 धावा बनवलेल्या आहेत. आपलं सर्वांचं अगदी मनापासून मनापर्यंत स्वागत. जिस प्रकार की मेरी आदत है, बोला ना. या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे फलंदाजांसाठी. 3 षटकारांसाठी 201 रुपये किरण आव्हाड. हा हा आमचे नगरसेवक कालूआप्पा आव्हाड यांचे मोठे बंधू किरण आव्हाड यांच्याकडनं 3 षटकारासाठी 201 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या समालोचन कक्षात जमा झालेलं आहे. धन्यवाद किरण भाऊ. खरोखरच अशा प्रकारची पारितोषिक नेहमी खेळाडूंना प्रेरणा देत असतात, चांगला खेळ दाखवण्यासाठी प्रेरित करीत असतात. एक सफल जोड़ी बेट मोहनीराज नगर की ओर से. पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर आविल लोनारी की. वाइट का इशारा, तो वाइट के साथ यहाँ पर खाता खुलता हुआ बेट मोहनीराज 11 नगर का. सचिन शिंदे विकेटों के पीछे है माउली 11 के लिए. आज एक मैच में बहुत अच्छी आक्रामक ऐसी बल्लेबाजी की थी. अंदर आती हुई गेंद को हल्के से ढकेल दिया. 2 ऐसे बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हुए हैं कि जिन्होंने अपने नाम का एक दबदबा बनाया है.
इस प्रकार के क्रिकेट में अपनी छाप छोड़ी है ऐसे केतन आहेर और अलीम पठान। कोपरगाव प्रीमियर लीग, हा ठीक आहे चालेल। या ठिकाणी जे पारितोषिक असणार आहे त्यासाठी अशी काही आट नाही आहे की फलंदाजाने सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार मारावं। कुठल्याही फलंदाजाने जर 3 षटकार मारले तर त्यांना किरण भाऊ आव्हाड यांच्याकडनं 201 रुपयाचं रोख पारितोषिक। लेकिन आलिम ने 2 फील्डर के बीच में से गेंद को खेल दिया है, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, तो पहले रन बल्ले से निकलते हुए आलिम के 5 रन। विवेक भैया कोले चषक अर्थातच TCPL टिळक चौक प्रीमियर लीग आणि आमच्या या स्पर्धेचे आयोजक आहेत टिळक चौक क्रिकेट क्लब कोपरगांव। और बहुत अच्छा कवर ड्राइव, मौका नहीं किसी के पास, गेंद ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने आई है 4 रनों के लिए। तो लगातार दूसरा चौका निकलता हुआ अलीम पठान के बल्ले से और इन 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल 9 रन। आता 2 चौकार मारलेले आहे आकाश कर्डिले यांच्याकडनं 3 चौकारांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। याच्या मागच्या चेंडूवरती मित्रा चौकार मारला गेलेला आहे। तो आलिम पहला ओवर पूरा होता हुआ और पहले ओवर के खात्मे के बाद जहां 45 रनों का पीछा किया जा रहा है, 9 रन बिना किसी नुकसान के। सोमनाथ शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। संवाद मोबाईल शॉपी, प्रोप्रायटर नंदकुमार गायकवाड पाटील, मार्केट यार्ड समोर कोपरगाव यांकडून ओहोर संपली। मित्रा बत्ते अजूक लागलेले नाही है, भरपूर सूर्यप्रकाश आहे। 9 धावा बिनबाद 9। पहिले पारितोषिक असणार आहे ते 55,555 रुपये। विवेक भैया बिपिन दादा कोल्हे चेअरमन ऐदिक वसाहत कोपरगाव, त्याचप्रमाणे संचालक अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान। और इस बारी का पहला छक्का निकलता हुआ केतन आहेर के बल्ले से। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स, प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा षटकार। खरोखरच आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार म्हणता येईल। धाव संख्या जाऊन पोहोचती ती 15 धावा। केतन बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं, दोनों भी बल्लेबाज अच्छी लय में हैं और हड़बड़ाहट वहां पर मावली 11 के फील्डर द्वारा मौके का फायदा उठाया गया। 2 रन पूरे किए गए हैं और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल 17 रन। जीत के लिए कुल 45 रनों की आवश्यकता है। बरं, यानंतर होणारा सामना, नमस्ते आनंद राक्षे, पहिलवान गगन हाडा 11 आणि सायली ट्रेडर्स, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि ह्या सामन्याची नाणेफेक जी केली जाणार आहे
ती शरद मामा थोरात यांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे. पहिलवान गगन हाडा 11 संघाचे कर्णधार आणि सायली ट्रेडर्स. तो यॉर्कर लाइन की गेंद थी, केतन ने हल्के से बैक टू द बॉलर खेला, खुद बॉलर ने अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका है. ये जो दूसरा ओवर आरंभ किया गया है शुभम कुऱ्हे, फार मोठा आर्थिक सहाय्य आपल्या या विवेक भैया कोहली शिक्षकासाठी टिळक चौक प्रीमियर लीग साठी लाभलेला आहे. फिर से हेलीकॉप्टर उड़ाया है, पावर प्ले का फायदा उठाया जा रहा है. मौका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. जसं आयुष्यामध्ये जानोबिना रंगत नाही मित्रांनो, तसंच क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकाराशिवाय मजा नाही. 21 धावा बिनबाद 21. ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेले आहे या विवेक भैया कोहली चषकासाठी, त्यांचं नाव घेणं मी माझं कर्तव्य समजतो. दोन षटकार या ठिकाणी केतनने मारलेले आहे. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. माणसाला आयुष्यामध्ये नाद असावा, पण माणूस नादी नसावा. 2 षटकार मारलेले आहे. 3 षटकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे किरण आव्हाड यांच्याकडनं. 3 षटकारांसाठी 201 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या समालोचन कक्षात जमा झालेले आहे. 3 पैकी 2 षटकार या ठिकाणी मारले गेलेले आहेत. बघूया तिसरा षटकार या ठिकाणी फलंदाज आलिम पठाण. घूमकर खेलने का इरादा था, असफल प्रयास. सचिन शिंदे ने गेंद को रोका है विकेटों के पीछे. रन की कोई गुंजाइश नहीं. 44,444 रुपये द्वितीय पारितोषिक विजयराव वाजे, माजी उपनगर अध्यक्ष कोपरगाव नगरपालिका. त्याचप्रमाणे ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आ रहा है अंपायर का, तो इसे अतिरिक्त रन के साथ स्कोर काफी तेज रफ्तार से आगे बढ़ता हुआ कुल 28 रन टॉस झाला का. सायली ट्रेडर्स राजहोनने नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूने मिळवलेला आहे. धन्यवाद शरद मामा थोरात. और घुटने टेक कर जमीन पर से इस गेंद को खेल दिया है 4 रनों के लिए. पाहुनी मौका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी बेट मोहनीराज नगरचे जे समर्थक आलेले आहेत, छोटी छोटी मुलं या ठिकाणी आहेत आणि अगदी चौकार षटकाराचा या ठिकाणी त्यांच्याकडनं आनंद घेतला जातो आहे. डीजेच्या तालावरती थोडासा त्या बालगोपाळांचा ठेका पकडण्याचा इरादा. 1 धाव, धावसंख्या जाऊन पोहोचती ती 33 धावा. फिर से केतन ताकतवर स्ट्रोक खेलने का प्रयास. गेंद को ठीक ढंग से अपने बल्ले पर नहीं ले पाए और जब तक कि गेंद को डीप मिड विकेट की दिशा में रोका जाता, 1 रन पूरा. 1 रन के साथ कुल 34 रन, जबकि 45 रनों का पीछा किया जा रहा है. ये तीसरा ओवर चल रहा है.
लेग स्टंप के बाहर फिर से जो खाली इलाका पड़ा है, फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में बहुत बड़ा गैप है, उस गैप का फायदा उठाने का वहां पर इरादा आलिम पठाण का. कोपरगाव प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली, मॅन ऑफ द टुर्नामेंट हा खिताब ज्या फलंदाजाने मिळवलेला, तोच फलंदाज या विवेक भैया कोले चषकामध्ये एक अप्रतिम सुरुवात. मौका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. जानू विना मित्रांनो, तुमचा उत्साह आणि ठेका पाहून मला देखील ठेका धरावासा वाटतोय. 38 धावा, परंतु काल रात्री मी यात्रेमध्ये भरपूर नाचलेलो आहे, पण अजूनही माझ्या शरीरामध्ये ऊर्जा शिल्लक आहे. 38 धावा, 18 चेंडूमध्ये पाहिजेत त्या 7 धावा. काफी तेज रफ्तार से दोनों आरंभिक बल्लेबाज बेट मोहनीराज नगर के इस मैच को अपनी ओर खींचने का उनका प्रयास. षटकारासाठी पारितोषिक असणार आहे. और केतन वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद करम, एमआरएफ कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लांट, नगर मनमाड रोड यांचा सनसनीत. या चौकाराने धाव संख्या जाऊन पोहोचती ती 42 धावा. फक्त 3 धावांची गरज आहे बेट मोहनीराज नगर 11 या संघाला. और हवा में खेला है खुद विकेट कीपर और उनके साथी शॉट फाइन लेग के फील्डर कैच के लिए दौड़े थे. दोनों ने एक दूसरे को पुकारा नहीं, अनुमान नहीं लगा पाए. 2 रन और स्कोर अब बराबरी पर है. बिल्कुल औपचारिकता बची है इस मैच में, सिर्फ 1 रन चाहिए जीत के लिए. और फिर से उसी फील्डर के पास गेंद जा रही है और पारितोषिक या ठिकाणी आहे ते येऊन घेऊन जायचं आहे. बेट मोहनीराज नगर 11 संघाने अतिशय एकतर्फी विजय मिळवलेला आहे. 44 रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्लामसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा योग. शब्दं पहिली मुक्तलौतुं नभी
प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक